कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 51. श्री श्रीपादांचे अंतर्धान होणे व ग्रंथपारायण. दरम्यानच्या काळात अश्विन कृष्ण द्वादशी आली. त्या दिवशी हस्त नक्षत्र होते. कृष्णा नदीत स्नान करून श्री श्रीपाद श्रीवल्लभ काही वेळ ध्यानस्थ बसले. मी कितीही प्रयत्न करूनही चुलांगण अग्निप्रदीप्त होईना. अग्नी विझत होता. श्री श्रीपादांनी मला पुन्हा स्नान करून त्यांच्याकडे येण्यास सांगितले. नंतर ते स्पष्ट सांगू लागले, लाडक्या शंकरभट्टा, मी गुप्तपणे राहण्याची वेळ आली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान होईन. मी या कुरुगड्डीत गुप्तपणे संचार करीन. त्यानंतर मी नरसिंह सरस्वती नावाने संन्यास धर्माच्या उद्धारासाठी येईन. बेटा, तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम हा महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू ठरेल. तो अक्षर सत्य ग्रंथ असेल. आकाशात फक्त ध्वनी असतो. दिशा माझी वस्त्रे आहेत म्हणून मला दिगंबर म्हटले जाते. या ग्रंथाच्या वाचनाने मनोमय जगत सुधारण्यास मोठी मदत होते. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्यांना इहलोक व परलोक यांचे लाभ होतात. जाणून घे की या ग्रंथातील प्रत्येक अक्षर वेदवाक्या समान आहेत. तू लिहित असलेली संस्कृत प्रत माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली अनेक हात खोलीवर ध्वनिरूपात राहील. तेथून निघणारे दिव्य ध्वनी चर्म कर्णांना ऐकू येणार नाहीत. ज्यांना माझी हाक त्यांच्या हृदयात ऐकू येईल ते निश्चित माझ्या दर्शनास येतील. माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी मी नेहमी दक्ष असतो. तुझ्या संस्कृत लेखन कृतीचे तेलुगू भाषांतर देखील येईल. ते श्री बापनारे यांच्या 33व्या पिढीत प्रकाशात येईल. ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित होईल. ते कोणत्याही भाषेत वाचले तरी दिव्य अनुभव व रक्षण सारखेच असतील. श्री श्रीपादांचे भक्तांना आश्वासन. तू माझी खूप सेवा केलीस. पित्याला चिकटून राहणाऱ्या बालकाप्रमाणे तू आहेस. मी तुला माझ्या लाकडी पादुका भेट देत आहे. मी येथे नाही असं शोक करू नकोस. तू येथे आणखी 3 वर्षे थांब. या 3 वर्षामध्ये मी तुला ज्योतिरूपात दर्शन देईन. मी तुला अनेक योग रहस्यांची माहिती देईन. 3 वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीला तू लिहिलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे वाचन माझ्या पादुकांच्या समोर कर. त्या दिवशी माझ्या दर्शनास येणारे सर्व भाग्यवान असतील. सर्वांना शुभाशीर्वाद. महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ असे म्हणाले. ते कृष्णा नदीत उतरले व अदृश्य झाले. मी लाकडी पादुका माझ्या छातीशी आवळल्या व माता गमावलेल्या बालकाप्रमाणे हुंदके देत रडलो. नंतर मी बेशुद्ध झालो. त्यातून उठल्यावर मी कृष्णा नदीत स्नान केले व ध्यान करू लागलो. श्री श्रीपाद श्रीवल्लभांनी माझ्या मनश्चक्षूंना ज्योतिरूपात दर्शन दिले. अध्याय 51 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. दोषोपाति देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पिटिकापुरा नित्यविहारा मधुमती दत्ता मंगलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.